नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण बेसन पिठामध्ये कोथिंबीर न चिरता संध्याकाळसाठी परफेक्ट असा नाश्ता तयार करणार आहोत. तर हा नाश्ता काय आणि कसा आहे हे बघण्यासाठी आपण लगेचच रेसिपीकडे वळूया. यासाठी मी 2 जोड्या कोथिंबीरीच्या अगोदरच स्वच्छ 2 ते 3 पाण्यामधून धुवून घेतलेल्या, म्हणजे त्यातली काही माती वगैरे असेल तर ती सर्व निघून जाईल. स्वच्छ धुवून टोपल्यामध्ये निथळत ठेवलेली. आणि तसेच घरात कोथिंबीर सुद्धा जास्त होती, त्यामुळे झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आपण तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर रेसिपीकडे वळूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत. तसेच अर्धा इंच एवढं आलं घ्यायचं आहे. आलं घालून झाल्यानंतर 1 ते सव्वा चमचा एवढं आपल्याला अख्खं जिरं घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या घेणार आहोत. आपण आपल्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच पाऊण चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपण पाहिजे तर मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकतो, पण दगडी खलबत्त्यामध्ये जी चव येते ना ती एकच नंबर. तर आपण हे पाणी थोडंही न घालता छानपैकी खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे नवीन स्वादिष्ट आणि खमंग रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी बोलता बोलता आपला मस्तपैकी खरडा तयार झालेला आहे. आणि हा खरडा आपल्याला जाडा असला तरी चालणार आहे. काही काही जणांना थोडाफार अंदाज आलाच असेल की या ठिकाणी आज आपण काय बनवणार आहोत. सर्व ठेचा आपण आता एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी पुढची तयारी करून घेऊया. मेजरिंगसाठी मी साधीच घरातली एक वाटी घेतलेली आहे. त्याने आपल्याला 2 वाट्या एवढं बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि पाऊण वाटी एवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली रेसिपी खमंग, स्वादिष्ट आणि खुसखुशीत अशी होणार आहे. आता तिन्ही पीठ आपल्याला चाळणीतून छान अशी चाळून घ्यायची आहेत. असं पीठ चाळून घेतल्यामुळे आपण जो पदार्थ बनवतो तो खमंग, स्वादिष्ट आणि खुसखुशीत तयार व्हायला मदत होते. आणि तसेच त्यातल्या गुठळ्या सुद्धा राहत नाहीत. त्यामुळे आपण अशा प्रकारे हे पीठ चाळून घेणार आहोत. शिवाय पिठामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो सुद्धा व्यवस्थित असा गाळला जातो. त्यामुळे कोणतीही रेसिपी करताना कोणतंही पीठ जर आपण घेतलं तर चाळून घेणे हे अधिक उत्तम असते. सर्व पीठ घालून झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेला जो खरडा आहे तो या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 चमचा एवढा आपण तीळ सुद्धा घालून घेऊया. आपण खरड्यामध्ये जे सगळं काही होतं ते सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी काही साहित्य घालण्याची आवश्यकता नाही. आपण ही इन्स्टंट आणि पटकन होणारी डिश बघणार आहोत. त्यासाठी हे सगळं आपण थोडक्यात पटकन बनवलेलं आहे. खलबत्ता धुवून होईल एवढी मी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे पहिले मी 1 वाटी जवळपास यामध्ये पाणी घातलेलं आहे. ही सर्व तयारी बघून तुम्हाला नक्कीच डोक्यात आलं असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत. तर आपण झटपट आणि पटकन होणाऱ्या कोथिंबीर वड्या ही रेसिपी आज बनवणार आहोत. शिवाय आपण ठेचा करून घेताना सगळं साहित्य अगोदरच घालून घेतलेलं, त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला काही साहित्य घालण्याची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी लाल तिखट घालू शकता. आता आपल्याला विस्करच्या साहाय्याने हे सगळं पीठ व्यवस्थित गुठळ्या मोडून मीडियम असं करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. सगळ्यात पहिले आपण 1 वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं, म्हणजे ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने आपण 1 वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आपण 1 वाटी एवढं पाणी संपूर्ण यामध्ये घालून घेतलेलं आहे, म्हणजे जवळपास आपल्याला येथे 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला एकदम पातळ सुद्धा पीठ करायचं नाहीये, कारण कोथिंबीरमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये सुद्धा आपलं ऍड होतं. छानपैकी गुठळ्या मोडून आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे, एकदम घट्ट सुद्धा नको आणि एकदम पातळ सुद्धा नसली पाहिजे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली जी कोथिंबीर निथळत ठेवलेली ती या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. काही वेळेला काय होतं, कोथिंबीर वडी करायची असेल तेव्हा आपल्याला कोथिंबीर साफ करावी लागते, धुवावी लागते, परत बारीक चिरावी लागते. पण आज आपण या ठिकाणी जी कोथिंबीर वडी करणार आहोत त्यासाठी आपल्याला कोथिंबीर कापायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही म्हणाली कोथिंबीर वडी खुसखुशीत तरी होईल का? तरी कोथिंबीर वडी अगदी परफेक्ट, खुसखुशीत, स्वादिष्ट आणि खमंग तयार होते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाताने सुद्धा कोथिंबीर तोडून घेऊ शकता, पण खरं सांगू ना, अगदी हाताने नाही तोडली तरी चालणार आहे. आपली कोथिंबीर वडी ही अगदी स्वादिष्ट, खमंग आणि खुसखुशीत तयार होते. ह्या सर्व बॅटरमध्ये आपल्याला ही कोथिंबीर छान अशी करमवून घ्यायची आहे, त्यामुळे सगळी कोथिंबीर व्यवस्थित अशी पिठामध्ये कुस्करली आणि मिक्स होईल. शिवाय कोथिंबीर ही जास्त शिजतेच, त्याच्यामुळे तुम्ही पुढे रिझल्ट बघालच आपल्या कोथिंबीर वड्या अशा परफेक्ट तयार होतात. शिवाय कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतंच, त्यामुळे आपण सुरुवातीलाच आपलं बॅटर थोडंसं घट्टसर ठेवलेलं, त्यामुळे आपलं बॅटर आता परफेक्ट असं तयार झालेलं आहे. ते तुम्ही नक्कीच बघू शकता.
हे बॅटर व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे. आपल्याला एक टोप घ्यायचं आहे, म्हणजे पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तसंच टोप काळे पडू नये यासाठी एक आमसूल टाकलेला आहे आणि एक स्टँड घालून ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते या प्लेटमध्ये आपण घालून घेणार आहोत. त्यासाठी प्लेटमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून म्हणजेच लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एक पसरट ट्रे सुद्धा घेऊ शकता, पण आता आपल्याकडे घरी जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्येच आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे. कोथिंबीर वडी बोलली की तीळ असले की त्याला एक खमंगपणा येतो, त्यासाठी आपण थोडे तीळ यामध्ये घालून घेऊया आणि तयार केलेलं जे सगळं बॅटर आहे ते संपूर्णपणे या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण हे सगळं बॅटर घातल्यानंतर आपल्याला स्पॅच्युला म्हणजे एका चमच्याच्या साहाय्याने सगळं बॅटर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळं बॅटर व्यवस्थित घालून झालेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित टॅप करून घेऊया, म्हणजे सगळीकडे सगळी कोथिंबीर वडी व्यवस्थित स्प्रेड होईल. या ठिकाणी कोथिंबीर वडी सगळीकडून व्यवस्थित टॅप केल्यानंतर आपल्याला यावर थोडे तीळ घालून घ्यायचे आहेत, तर आपण यावर थोडे तीळ घालून घेऊया. तीळ घालून घेतल्यामुळे आपल्या कोथिंबीर वडीला एक छान असा खमंगपणा आणि खुसखुशीतपणा येतो. पूर्वतयारी करून घेतल्यामुळे आपल्या पाण्याला छान असं उकळ आलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेली जी कोथिंबीर वडी आहे ती यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि आपण ही जी न चिरता केलेली कोथिंबीर वडी आहे या कोथिंबीर वडीला आपल्याला 15 ते 20 मिनिटापेक्षा अजून 10 ते 15 मिनिटं अधिक वाफ द्यायची आहे. म्हणजे काय आहे, आपली जी कोथिंबीर वडी आहे ही अगदी छान अशी शिजली जाईल. कापताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही येथे बघू शकता 20 ते 25 मिनिटं छान वाफ दिल्यामुळे आपली कोथिंबीर वडी साईडने सुटलेली आहे. आता ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थंड होऊन द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता कोकम घातल्यामुळे आपलं टोप काळं सुद्धा पडलेलं नाही आहे. येथे आपली मस्तपैकी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हे आकार कापून घ्यायचे आहेत, तर मी या ठिकाणी चौकोनीच आकार केलेले आहेत. पहिले उभ्या कट मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आडव्या कट मारून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा या कापू शकता. आता ह्यातील मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते. आपली कोथिंबीर वडी अगदी परफेक्ट शिजलेली आहे. फक्त आपली कोथिंबीर वडी ही जाड झाली आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, ह्याचे प्रत्येकाचे 2 तुकडे करून घेणार आहे. सगळ्या कोथिंबीर वड्या परफेक्ट शिजल्यामुळे त्या अगदी सहज निघत आहेत आणि अगदी सहज कट सुद्धा होत आहेत. तसेच कोथिंबीर वड्या झाल्यानंतर अगदी लगेचच आपल्याला कापायच्या नाही आहेत, त्या थंड झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर वडी जाडसर असल्यामुळे मी प्रत्येक कोथिंबीर वडीचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच आपण कोथिंबीर वड्या येथे खमंग तळून घेणार आहोत आणि अर्ध्या कोथिंबीर वड्या अशाच प्रकारे स्टोअर करून ठेवणार आहोत. अगदी या फ्रीजमध्ये 15 दिवस सुद्धा छान राहतात, अजिबात खराब होत नाहीत. आता या ठिकाणी मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेलं. आता आपण आपल्या तयार केलेल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या या तेलामध्ये घालून घेऊया आणि मीडियम अशा फ्लेमवर छान खरपूस मस्तपैकी तळून घेऊया. आपल्याला कोथिंबीर वड्या तेलात घातल्यानंतर लगेचच त्याला झारा लावायचा नाही आहे. 1 ते 2 मिनिटं छान शिजल्यानंतर आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत. तसेच आपण मीडियम फ्लेमवर ह्या सतत पलटत राहायचे आहेत, म्हणजे काय होईल, त्यामुळे आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या छान खमंग आणि खुसखुशीत व्हायला मदत होईल. त्यामुळे याचा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. कोथिंबीर वडी जाडी असल्यामुळे आपण मधून कापून घेतली, त्यामुळे आपली कोथिंबीर वडी अजून छान खुसखुशीत आणि खमंग तयार होणार आहे. तर आपल्या कोथिंबीर वडीला छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि आपली कोथिंबीर वडी तयार सुद्धा झालेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया. पण खरं सांगू ना, या कोथिंबीर वड्या जास्त तेलकट सुद्धा होत नाही आणि जर तुम्हाला कमी तेलामध्ये जर तळायचं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा तळू शकता. फक्त त्याला क्रिस्पी आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जास्त ह्याच्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे आपण आपल्या कोथिंबीर वड्या तळून घेऊया. तर दुसऱ्या वेळच्या सुद्धा कोथिंबीर वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत, तर त्यासुद्धा आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आता शिल्लक राहिलेल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे 15 दिवसांमध्ये आपण कधीही या पाहिजे तेव्हा फ्रीज ओपन करून तळून घेऊन खाऊ शकतो. संध्याकाळच्या वेळेला अगदी परफेक्ट तयार होईल आणि पटकन होईल असा हा नाश्ता आहे आणि अगदी थोडक्या वेळातच हा तयार सुद्धा झालेला आहे, ते तुम्ही बघितलंच आहेत. आता या 15 दिवसामध्ये आपण कधीही करून खाऊ शकतो. जेवढ्या पाहिजेत तेवढ्या सगळ्या कोथिंबीर वड्या आपल्या छान अशा तयार करून झालेल्या आहेत. आता आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर आपण आपली डिश घरी तयार करून घेतलेल्या टोमॅटो केचप सोबत सर्व करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली कोथिंबीर वडी अगदी छान तयार झालेली आहे, आतमधून छान शिजलेली सुद्धा आहे आणि त्याचा आवाज तर तुम्ही ऐकतच असाल. तर आहे की नाही झटपट आणि पटकन तयार होणारी कोथिंबीर वडी. शिवाय आपण टोमॅटो केचप सुद्धा घरच्या घरी तयार केलेला आहे.
आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा तुम्ही याचा कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा ऐकू शकता. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर गडबड गोंधळ असेल तर अशा प्रकारे पटकन होणारी कोथिंबीर वडी म्हणजेच न चिरता होणारी कोथिंबीर वडी नक्कीच ट्राय करू शकता. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.